नमस्कार, मी गौरव निवृत्ती गायकवाड, संचालक धनंजय कृषी एजन्सीज लासलगाव, मनमाड, चांदवड आणि विंचूर। मी साधारणतः 2004 पासून धनंजय कृषी या नावाने शेतकऱ्यांची अविरत सेवा करत आहोत। धनंजय कृषी एजन्सीज या फर्मने आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांची सेवा केली त्यामध्ये एक मोलाचा वाटा म्हणून महाधन आमच्यासोबत आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी महाधनचा अधिकृत विक्रेता आहे आणि एक चांगल्या प्रकारे चांगले प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची मी वारंवार प्रयत्न करत आहेत आणि यशस्वी पण होत आहे। तसेच मी मागील 3 वर्षापर्यंत फक्त पेस्टिसाइड आणि सीडचे काम करत होतो, पण आमचं लासलगाव मार्केट जे आहे हे मल्टीक्रॉप असलेलं मार्केट आहे। म्हणजे आमच्याकडे द्राक्ष असेल, कांदा असेल, डाळिंब असेल, भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, सर्व प्रकारच्या पिकांचा आमच्याकडं शेतकरी काम करतात। आणि ते काम करत असताना माझ्या लक्षात आलं का शेतकऱ्यांमध्ये क्रॉपटेक असेल, स्मार्टेक असेल, ह्या महाधनच्या ग्रेडची खूप मागणी होती। विशेषतः क्रॉपटेकमध्ये 924 असेल, 821 असेल, 1114 असेल, या प्रोडक्टची मागणी दिवसेंदिवस शेतकऱ्यांमध्ये वाढत चालली होती। त्याचप्रमाणे स्मार्टेकचे 1026, 202013 याही खतांची मागणी जेव्हा वाढत होती तेव्हा मी पण विचार केला का आपण बल्क फर्टिलायझरमध्ये काम करू शकतो। आणि त्यावेळेस माझ्या डोळ्यापुढे प्रथम जी कंपनी आली ती महाधन, आणि मी महाधनच्या इथं स्थानिक प्रतिनिधीशी संपर्क साधला आणि माझं महाधन बरोबर असलेलं मी अधिकृत काम चालू केलं। आज मी खूप चांगल्या प्रकारे महाधनचं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतकऱ्यांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आज आमच्या मार्केटला जे बल्क फर्टिलायझर आहे तर या बल्क फर्टिलायझरमध्ये सगळ्यात जास्त मागणी या महाधनच्या या खतांना आहे। जेव्हा मी महाधनचं काम घेतलं, अधिकृत विक्रेता झालो, तर प्रथम जेव्हा मला माहिती समजली का आपण कोणतंही खत विकताना सुरुवातीला कंपनी प्रतिनिधींकडून पूर्ण माहिती घेतली पाहिजे, आणि ते माहिती घेत असताना माझ्या एक विशेष लक्षात आले की क्रॉपटेक या ग्रेडमध्ये एका दाण्यामध्ये 8 प्रकारचे जे अन्नद्रव्य असतात, ज्या अन्नद्रव्यामुळे ज्या पिकाची पूर्ण जी पोषक असेल ते त्यांना मिळतं आणि त्यामुळे त्याला इतर कोणत्याही खत वापरण्याची गरज पडत नाही। आणि त्यामुळे आम्ही त्यावरती एक चांगल्या प्रकारचे काम केले आणि शेतकऱ्यांची दिवसेंदिवस जी मागणी वाढत आहे आणि काम करत आहेत, तर त्या शेतकरी पण क्रॉपटेक वापरून खूप चांगल्या प्रमाणात समाधानी आहे। तसेच जेव्हा जून महिन्यामध्ये आमच्याकडे सीझन चालू झाला, पाऊस चालू झाला, तर आमच्याकडे विशेष प्रकारची वॉटर सोल्युबलची मागणी असते शेतकऱ्यांची आणि आम्ही ती पूर्ण करतो। हे काम करत असताना जेव्हा आमच्या लक्षात आलं का शेतकरी 52 असेल, 1261 असेल, 0050 असेल, हे वेगवेगळे ग्रेड देत असतानाच महाधननी ज्या वॉटर सोल्युबलमध्ये पण एक टोमॅटो स्पेशल असेल आणि ग्रेप्समध्ये स्पेशल ग्रेड असतील, त्या ग्रेड ज्या आणल्या, आम्ही सुरुवातीला एक गाडी महाधनच्या ग्रेडची बोलवली। त्याच्यामध्ये टोमॅटो स्पेशलच्या काही ग्रेड होत्या आणि ग्रेप स्पेशलच्या ग्रेड होत्या, पण जेव्हा शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवल्या तर शेतकऱ्यांचा इतका चांगला रिस्पॉन्स आला। शेतकऱ्यांना ते वापरल्यानंतर इतर एक्स्ट्रा जे काही खत वापरत होते, इतर खर्चांमध्ये त्यांचा जो वेळ आणि पैसा वाया जात होता तो न जाता जेव्हा शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळालं, तर या छोट्याशा सुरुवातीतून मी मागच्या वर्षी एक 46 टनापर्यंत ग्रेप्स ग्रेड आणि टोमॅटोच्या मी 38 टनापर्यंत मागच्या वर्षी प्रयत्न केला आणि भविष्यात ही नक्कीच क्वांटिटी अजून वाढेल, कारण शेतकऱ्यांची आता खूप चांगल्या प्रकारे मागणी मार्केटमध्ये वाढत आहे। मागील 3 वर्षापासून महाधन बरोबर काम करत असताना एक खूप छान गोष्ट लक्षात आली का आम्ही इतर पण नामांकित कंपन्यांचे बरेच वॉटर सोल्युबल असेल किंवा बल्क फर्टिलायझर असेल ते देण्याचा प्रयत्न केला, आणि या इतर कंपन्यांमध्ये आणि महाधनमध्ये आम्हाला हे जाणवलं की महाधनचे जे मटेरियल आम्ही ग्रेड असेल, क्रॉपटेक असेल, सोलोटेक असेल, कोणतीही ग्रेड जेव्हा शेतकऱ्यांना दिली तर 100% कस्टमर परत त्याच ग्रेडसाठी आणि त्याच बल्क फर्टिलायझरसाठी रिपीट झाला। म्हणजे यातून एकच आम्हाला पण सिद्ध झालं का आपण काम करत असताना शेतकरी पण समाधानी आहे आणि आम्ही पण समाधानी आहे। मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की तुम्ही पण सुरुवातीला 1 एकरला क्रॉपटेक असेल, सोलोटेक असेल किंवा महाधनच्या वॉटर सोल्युबल असेल आपण वापरा आणि अनुभव घ्या, ही मी विनंती करतो। धन्यवाद।